नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। SSC GD मेगा भरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 10वी पास झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे व त्या विद्यार्थ्यांसाठी GD कॉन्स्टेबल पदासाठी एकूण 25,487 पदांसाठी मेगा भरती होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, फोटो सिग्नेचर कशी अपलोड करायची, ऑनलाईन पेमेंट किती असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टोटल 25,487 जागा असणार आहे। त्यामध्ये GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी या सर्व जागा असणार आहे। त्यामध्ये आपल्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSFसाठी 616 जागा आहेत। त्यानंतर CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्ससाठी सर्वात जास्त 14,595 जागा आहे। त्यानंतर CRPFसाठी 5,490 जागा आहे। त्यानंतर शस्त्र सीमा बल म्हणजे SSBसाठी 1764 जागा आहे। त्यानंतर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजे ITBPसाठी 1293 जागा आहेत। त्यानंतर आसाम रिपल्ससाठी 1706 जागा आहे आणि सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स म्हणजे SSFसाठी 23 जागा आहे। अशा एकूण 7 पोस्टसाठी आपल्या 25,487 जागा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो, आपल्याला शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व आपली शारीरिक पात्रता ही जे पुरुष आहे त्यामध्ये जनरल SC OBC ST कॅटेगरीचे त्यांच्यासाठी त्यांची हाईट म्हणजेच उंची ही 170 सेमी पाहिजे। जे ST कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 162.5 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती ही जनरल SC आणि OBC कॅटेगरीसाठी 80/5 सेंटीमीटर पाहिजे आणि STसाठी 76/5 सेंटीमीटर पाहिजे आणि तीच लेडीजसाठी जनरल SC OBCसाठी 157 आणि STसाठी 150। त्यानंतर वयाची अट ही 1 जानेवारी 2026 रोजीपर्यंत 18 ते 23 वर्षे पाहिजे व आपण SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला 5 वर्ष सूट मिळेल म्हणजेच 28 वर्ष आणि OBCमध्ये असाल तर 3 वर्ष सूट म्हणजेच 26 वर्ष वय पाहिजे। त्यानंतर नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतभर आहे। त्यानंतर जनरल OBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे त्यांना 100 रुपये फी आहे व ज्या SC ST व ज्या लेडीज महिला आहे त्यांना यामध्ये कुठल्याही प्रकारची फी नसणार आहे एक्झामसाठी आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मित्रांनो 31 डिसेंबर 2025 आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी ssc.gov.in अशी वेबसाईट आहे। ती वेबसाईटची URL या ठिकाणी टाकून ती वेबसाईट ओपन करायची आहे। जी वेबसाईटची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर या ठिकाणी मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण जर फर्स्ट टाईम युजर असेल तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचे आणि आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करायचं। तर या ठिकाणी मी न्यू युजर आहे म्हणून रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक केलं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो, 1 टाईम रजिस्ट्रेशन। तर यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स, पासवर्ड क्रिएशन, ॲडिशनल डिटेल्स आणि डिक्लरेशन अशा 4 स्टेपमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपण कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण कंटिन्यू या बटनावरती क्लिक केलेलं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता सुरुवातीला आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये माहिती भरायची आहे। तर पर्सनल डिटेल्समध्ये डू यू हॅव आधार कार्ड, तर यस। त्यानंतर या ठिकाणी इंटरव्ह्यूअर आधार डिटेल्समध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय आधार डिटेल्समध्ये पुन्हा एकदा आपला कन्फर्म आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आय हिअर बायच्या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला OTP येणार आहे। तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्या OTP आपल्याला 2 मिनिटासाठी व्हॅलिड असणार आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी मी OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर सक्सेस असा मेसेज आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी
आपल्याला कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजेच आपल्या 10वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम, तर या ठिकाणी पण आपलं नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर या ठिकाणी यू चेंज युअर नेम, तुमचं नाव चेंज असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नाही. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. तर डेट ऑफ बर्थ टाकताना सुरुवातीला डेट, नंतर मंथ आणि इयर, अशा पद्धतीत या ठिकाणी आता आपण इयर सिलेक्ट करून घेतो आहे. इयर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं आहे. मंथ सिलेक्ट केल्यानंतर डेट सिलेक्ट करायची. त्यानंतर ते आपली डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करून घ्यायची आहे. आणि डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं फादर नेम टाकून घ्यायचं आहे. तर आपलं 10वीचा जो रिझल्ट आहे त्यावरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे. तर या ठिकाणी व्हेरीफाय फादर नेम पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे. ते वडिलांचं नाव टाकल्यानंतर मदर नेम टाकायचं आहे. मदर नेम पण आपल्या 10वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मदर नेम व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणि मदर नेम टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही CBSE, ICSE बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा अदर स्टेट बोर्ड असेल तर ते बोर्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर खाली पुन्हा एकदा ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आपलं जे बोर्ड आहे ते बोर्ड व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला आपल्या 10वीचा रिझल्टवरती जो सीट नंबर, रोल नंबर आहे तो रोल नंबर या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तो रोल नंबर टाकल्यानंतर तो पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचा आहे. आणि व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला आपलं इयर ऑफ पासिंग, आपण 10वी कोणत्या वर्षी पास झालो आहे ते वर्ष आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ते इयर आपल्या रिझल्टवरती दिलेलं असतं, ते इयर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर इयर टाकल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला ते इयर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. इयर ऑफ पासिंग, तर या ठिकाणी पुन्हा एकदा ते वर्ष टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं 10वी असेल 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, तर तुमचं जे शिक्षण झालं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, ते व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंड OTP असा जो ऑप्शन असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे त्यावरती आपल्याला OTP येणार आहे. तो OTP पण आपला 2 मिनटं व्हॅलिड असणार आहे. तर तो जो मोबाईलवरती OTP आलेला आहे तर मित्रांनो, तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला माझ्या मोबाईलवरती OTP येत आहे, तर थोडा वेळ लागतोय. तर मित्रांनो, आता मी या ठिकाणी माझ्या मोबाईलवरचा OTP टाकत आहे. तर मित्रांनो, तो OTP आपला 2 मिनटाकरता व्हॅलिड आहे, त्यामुळे थोडी वाट बघायची आहे. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. तर तो OTP आल्यानंतर आपण तो सुरुवातीला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी तो OTP 6 अंकी OTP असतो तो टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केलेला आहे. आता माझा जो मोबाईल OTP आहे तो व्हॅलिड झालेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स मेल ID टाकून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मेल IDच टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे मेल ID व्हेरीफाय केल्यानंतर. तर या ठिकाणी आता मी माझा मेल ID टाकलेला आहे. मेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो मेल IDवरती आपल्याला OTP सेंड करायचा आहे. तर या ठिकाणी सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेलवरती OTP सेंड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो मेलला OTP आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, त्या OTP हा आपला 20 मिनटाकरता व्हॅलिड असणार आहे. तर तो OTP या ठिकाणी टाकल्यानंतर व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी आपला ईमेल ID पण व्हॅलिड झालेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पर्सनल डिटेल सेव्ह झालेली आहे. या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे, तो आपण आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा नोट डाऊन करून ठेवायचा आहे. या रजिस्ट्रेशन नंबरचा आपल्याला टेक्स्ट मेसेज आणि ईमेल ID वरती पण
येणार आहे. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर प्लीज सेट अ न्यू पासवर्ड. तर या ठिकाणी आपल्याला न्यू पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो ओल्ड पासवर्ड आहे तो ओल्ड पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो ओल्ड पासवर्ड आपल्या टेक्स्ट मेसेज आलेला आहे, मेलला आलेला आहे. त्यानंतर न्यू पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना पासवर्ड मस्ट बी मिनिमम 8 कॅरेक्टरचा पाहिजे. त्यामध्ये अप्पर केस, लोअर केस पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, न्यूमेरिक पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन्स आहे. तर या ठिकाणी 2 सिक्युरिटी क्वेश्चन्स आहे. यामध्ये व्हॉट सिटी वेअर यू बॉर्न इन, असे वेगवेगळे 5-6 क्वेश्चन्स आहे. त्यापैकी एक क्वेश्चन सिलेक्ट करून घ्यायचा आहे, त्याचा ॲन्सर टाकायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट सेकंड क्वेश्चन, त्यामध्ये पण आपलं व्हॉट इज युअर मदर मेडन नेम, फेवरेट मूवी, फर्स्ट स्कूल, फेवरेट बुक असे ऑप्शन आहे. त्यापैकी एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे, त्याचा ॲन्सर या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ॲन्सर टाकल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर न्यू पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. आणि मित्रांनो, कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह असतो. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपली थर्ड स्टेप आहे ॲडिशनल डिटेल्स. त्या ॲडिशनल डिटेल्समध्ये आपल्याला कॅटेगरी टाकायची आहे. तुमची EWS, SC, ST, OBC, UR म्हणजे अनरिझर्व ओपन कॅटेगरी असेल तर UR आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर व्हेरीफाय कॅटेगरी, जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी टाकायची. त्यानंतर नॅशनॅलिटी, सिटिजन ऑफ इंडिया, व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स, काही मार्क असेल तर तो टाकायचा आहे. आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, आपला ॲड्रेस टाकायचा आहे, स्टेट, डिस्ट्रिक्ट. त्यानंतर आपला पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करून तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. तो प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि नसेल तर तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर यस म्हणायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी आता तुमचे ॲडिशनल डिटेल्स सेव्ह झालेले आहेत सक्सेसफुली. त्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन आहे. तर या ठिकाणी दोन्ही ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे. डिक्लेअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं डिक्लेरेशन सबमिटेड सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यू OTRवरती पण क्लिक करू शकता. तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जे माहिती आहे ती माहिती तुम्हाला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे. तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, CAPFS, SSF, रिफलमॅन GD इन आसाम रिफल्स एक्झामिनेशन 2026. तर यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्ट डेट 1/12/2025, ॲप्लिकेशन एंड डेट 31/12/2025 आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी 1/1/2026 आणि विंडोज फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन आणि ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चेंजेस तर 8 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 असणार आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपलं अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आता पर्सनल डिटेल्समध्ये माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला कॅन्डिडेट नेम, सिरियल नंबर 1 ते 18 विल बी फिल ॲटोमॅटिकली आलेला आहे. आपले वन टाईम रजिस्ट्रेशनवरनं डेटा आपला फेच झालेला आहे. तर सिरियल कॉलम नंबर 1 ते 18मध्ये आपला ॲटोमॅटिकली डेटा आलेला आहे.
तो नॉन एडिटेबल डेटा आहे, त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही. त्यानंतर खाली या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. तर पर्सनल डिटेल्स आपली सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आता एज्युकेशन डिटेल्समध्ये हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. त्यामध्ये तुम्ही 10वी असेल तर 10वी, 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD असं तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी 12वी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपले 10वीच्या डिटेल्स ॲटोमॅटिकली आलेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला 10वीचे जे पर्सेंटेज आहे ते टक्के या ठिकाणी टाकायचे आहे. तर ते पर्सेंटेज या ठिकाणी टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी आपले एज्युकेशन डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे. तर या ठिकाणी आपली कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला फिल करायची आहे. तर त्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्टमध्ये वेदर यू आर ॲन एक्स सर्व्हिसमॅन, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. वेदर सिकिंग एज रिलॅक्सेशन, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर वयासाठी तुम्हाला सूट पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही यस ते क्लिक करू शकता. त्यानंतर या ठिकाणी 23 नंबरचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी पण नोवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट आपली डिटेल्स सेव्ह झालेली आहे सक्सेसफुल. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन सेकंड, यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन सेंटर्स टाकायचे आहे 3 सेंटर. तर यामध्ये प्रेफरन्स नंबर 1 आपण व्यवस्थित या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्व सेंटरची लिस्ट दिलेली आहे, व्यवस्थित स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे फर्स्ट एक्झाम सेंटर पाहिजे ते सेंटर या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि ते या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स नंबर 2 व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रेफरन्स नंबर 3 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 25 नंबरचा ऑप्शन आहे मीडियम फॉर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, तर म्हणजे आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे ती कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची आहे. तर यामध्ये तुम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी कुठली पण लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी इंग्लिश सिलेक्ट केली आहे. ती या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्यानंतर आर यू नॅशनल कॅडेट कॉर्प्स NCC सर्टिफिकेट होल्डर, तर या ठिकाणी मी नोवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर हॅव यू पार्टिसिपेट इन एनी गेम स्पोर्ट्स ॲट डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल, तर मी नोवरती क्लिक केलं आहे. तुम्ही जर पार्टिसिपेट झाला असेल तर तुम्ही यसवरती क्लिक करू शकता. या ठिकाणी स्टेट ऑफ डोमासाईल आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. डिस्ट्रिक्ट ऑफ डोमासाईल आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे डोमासाईलचा, तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर हॅव यू मायग्रेटेड फ्रॉम द स्टेट ऑफ युअर ओरिजिन स्टेट ऑफ UT ऑफ युअर डोमासाईल, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 31 आणि 32 नंबरचा ऑप्शन ॲटोमॅटिकली नोवरती क्लिक होऊन आलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा 33 नंबरचा क्वेश्चन, 33 नंबरचा प्रेफरन्स ऑफ पोस्ट ऑफ फॉर CAPFS ऑर्गनायझेशन्स, तर या ठिकाणी आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर या ठिकाणी प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली, आपण ती त्या ठिकाणी पण वाचू शकता. तर त्यामध्ये 14.9 आणि 14.12 नंबरचा जो पॉईंट आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी ते वाचून घ्यायचं आहे, मग सिक्वेन्स टाकायचं आहे. किंवा या ठिकाणी पोस्ट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोस्ट कोड दिलेला आहे आणि नेम ऑफ CAPFF ऑर्गनायझेशन दिलं आहे. तर यामध्ये पोस्ट कोड A आहे आपलं BSF, तर B CISF, C CRPF, D SSB, E ITBP, F AR आणि H SSF, अशा 7 पोस्ट आहे एकूण. त्याचा या ठिकाणी पोस्ट कोड दिलेला आहे, तो कोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला मला समजा B टाकायचा असेल तर मी बी टाकू शकतो, इथे A टाकू शकतो. मला ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत 7 कॉलममध्ये मी माझा सिक्वेन्स टाकून घ्यायचा आहे. तर तो या ठिकाणी पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन 2 आपली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ्स अपलोड करायचे, फोटोग्राफ्स अँड सिग्नेचर. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी आपल्याला जो फोटो अपलोड करायचा आहे तो आपला फेस ऑथेंटिकेशन आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो QR कोड दिलेला आहे तो आपण आपल्याकडे जर तुमच्याकडे जर गुगल लेन्स सॉफ्टवेअर असेल प्ले स्टोअरमध्ये, तर त्यामधून तुम्ही ते हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तो स्कॅन करून तिथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये MySSC नावाचं ॲप प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करायचं आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं
आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला फोटो कॅप्चर करायचा आहे. तर त्या ठिकाणी तो आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अजून एक आधारचं जे ॲप आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला फोटो कॅप्चर करावा लागणार आहे. तर त्यानंतर या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर युअर फोटोग्राफ, तर या ठिकाणी आपला फोटो आपल्याला कॅप्चर करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. सिग्नेचर अपलोड करताना 10 to 20 KB दरम्यान पाहिजे आणि ते आपल्याला त्याची हाईट ही 2 सेंटीमीटर आणि विड्थ ही 6 सेंटीमीटर पाहिजे. अशा पद्धतीने आपले फोटो सिग्नेचर आपल्या लॅपटॉपमधनं किंवा मोबाईलमधनं पुन्हा एकदा अपलोड करायचे आणि त्यानंतर आपल्याला तर आपलं फोटो सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, आपला फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आपल्याला जो आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आहे तो प्रिव्ह्यू आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि फॉर्मचा प्रिव्ह्यू बघितल्यानंतर आपला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर आपण जर पेमेंटसाठी इलिजिबल असाल तर आपलं पेमेंट करायचं आहे आणि आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपला GD कॉन्स्टेबलचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.